नमस्कार. यावर्षी 29 जुलै मंगळवारच्या दिवशी नागपंचमी सण आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा कशी करावी, वारूळ नसेल तर काय करावं, नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवावा आणि मंत्र कोणता म्हणावा, शिवाय नागपंचमीचा दिवस हा थोडा नियमधर्मांचा असतो. काही नियम हे आपल्याला पाळावे लागतात. तर ते कोणते आहेत या सगळ्यांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा, कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया. कारण त्या बाबतीत बराच संभ्रम दरवर्षी तयार होत असतो. काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला तो सोडतात. तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते, पण दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली किंवा नागदेवतेला नैवेद्य दाखवला की त्यानंतर गोडाधोडाचे पदार्थ खाऊन तो उपवास सोडण्याची पद्धत आहे. आता ज्या भागामध्ये चतुर्थीला हा उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा. ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो त्यांनी त्या दिवशी सकाळपासून उपवास करावा. दुपारनंतर काही भागांमध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. तर वारुळाला किंवा नागदेवतेला सुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा उपवास सुद्धा सोडला जातो. ज्या महिलांना किंवा ज्या पुरुषांना असं वाटतं की मला भगवान शिवशंकरांच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे त्यांनी सर्वांनी हा उपवास नक्की करावा. चला, उपवासाबद्दल तुम्हाला समजलं. आता पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगते. नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते. ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. म्हणजेच काय, संपूर्ण दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता एकदम शांतता आहे, मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकते किंवा करू शकतो, तर तुम्ही त्यावेळेस करावी. त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचं चित्र असलेला कागद लागतो, ज्याला नाग नरसोबा कागद किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातं. आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त 15 ते 20 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल किंवा 10 रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला तो कागद मिळू शकतो. पूर्वीच्या काळी तर अगदी 4-5 रुपये किंवा अगदी 2 रुपयाला सुद्धा तो कागद मिळून जायचा. मैत्रिणींनो, बघा, या दिवशी संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये कुठेतरी चिटकवू शकतो आणि पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून घ्यायचा असतो. तर तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिकटवा. पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिकटवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आणून चिटकवला तरी पण काही हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहाची पूजा मंगळवारी करता येईल. त्याचबरोबर नागाचे चित्र असतं आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे आहेत असे तुम्हाला दिसेल. तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता. त्याचबरोबर खाली असतं जिवितीचं चित्र, ज्यामध्ये तुम्हाला 2 महिला दिसतील, काही छोटी छोटी बाळं दिसतील आणि त्यामध्ये एक पाळणा लावलेला दिसेल. त्यामध्ये सुद्धा एक छोटंसं बाळ दिसेल. ती असते ज्योतीची पूजा. आपल्याला दर शुक्रवारी ती पूजा करायची असते श्रावण महिन्यामध्ये. त्याचबरोबर खाली असतं बुध बृहस्पतीचं चित्र, ज्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते. अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ज्या पूजा करायच्या असतात श्रावणामध्ये, तर त्यासाठी हा कागद अतिशय कामात येतो. मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरामध्ये दिसू द्यायचा नसतो. खास करून लहान मुलांना बैलाच्या पूजेचा सण पोळा तुम्हाला माहीतच असेल, जो आपण श्रावण अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला साजरा करतो. त्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा आणि त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा, त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या कागदाचे विसर्जन करू शकता. आता विसर्जन कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करीन. त्या कागदाचं विसर्जन कसं करायचं त्याचा. ज्यांना हा कागद मिळणं शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं बघा, ऑनलाईन पाहायचा. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कदाचित तो मिळू शकतो आणि नाहीच मिळाला तर मग काय करायचं, इंटरनेटवरून हा फोटो तुम्ही डाउनलोड करायचा आणि त्याची कलर प्रिंट काढायची. आणि नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तर मग ज्यांनी अगोदरच हा कागद चिटकवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिटकवून घ्यावा. त्यानंतर पूजा जी आहे ती एकदम सोपी आहे. तर आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पानं लागतात, त्यांची माळ करावी लागते आणि त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याला छोट्या छोट्या गाठी मारत आघाड्याची जी पानं आहेत
ती आपल्याला त्या गाठींमध्ये घुसवून मग ती माळ तयार करायची असते. म्हणजेच काय, सुईचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो. तर आघाड्याची पानं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता. त्याचबरोबर दुर्वा वापरू शकता. आणि ज्यांना अगदीच आघाड्याची पानं वगैरे अजिबात उपलब्ध होणार नाहीत त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा आता पावसाळ्यामध्ये बघा तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील ना, ती फुलांची घ्यायची आणि त्याची माळ बनवायची. ती फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालतात. किंवा आघाड्याची माळ घालून झाली की त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो. तर गंधामध्ये तुम्ही चंदन, अष्टगंध किंवा गंधगोळी, गुलाल यासारखा गंध वापरू शकता. तर नाग नरसोबाच्या चित्राला, त्याचबरोबर नरसिंहाच्या चित्राला आणि जिवत्यांच्या चित्रांमध्ये जिथं बाळ आहे, छोटी छोटी मुलं आहेत, तर त्यांना त्याचबरोबर बुध बृहस्पतीला तुम्ही हे गंध लावायचं आहे. आणि जिथं महिला दिसतात तुम्हाला तर त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. आता योगायोगानं मंगळवारचा दिवस असल्यामुळे मंगळागौरीची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची आहे. आणि तसंही संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवी देवतांची चित्र आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्र आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजायचीच असतात. त्यामुळं असं तर आपण नाही करू शकत की नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाचीच पूजा आपल्याला करायची असते. त्यातल्या सर्व देवी देवतांना तुम्ही पूजा करू शकता किंवा पूजू शकता. बघा, नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा. तर तुम्हाला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. दूध गरम करण्यापूर्वी जे कच्चं दूध असतं, म्हणजे ज्याला आपण निरस दूध असं म्हणतो, तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा. त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या यांना या दिवशी अतिशय महत्त्व आहे. ज्वारीच्या मिळाल्या नाही तर तांदळाच्या लाह्या ठेवल्या तरीसुद्धा चालतं. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानवल्यांचा नैवेद्य म्हणजेच करंजीचा नैवेद्यसुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकता. कानवलं म्हणजे काय असतं तर एक प्रकारची गुळाची करंजी, फक्त ती वाफवलेली असू शकते. आता नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाहीत, कढई ठेवत नाही, म्हणजे या दिवशी लोखंडाचं भांडं वापरायला मनाई आहे. त्यामुळं मग बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळतात. तसंच भाजीसाठी फोडणी वगैरे सुद्धा द्यायची नाही. त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच, पण मग तुम्हाला हे करंजा किंवा कानवले बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक मळून ठेवा. त्यानंतर त्यातले छोटे छोटे पीठ म्हणजे छोटे छोटे पीठ घ्यायचं, एक गोळा बनवायचा, लिंबाच्या आकार एवढा गोळा घ्यायचा आणि पिठाचा, आणि तो लाटायचा, त्याच्यामध्ये गुळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशा करंजीप्रमाणे दुमडून करून घ्यायची आणि ती पुन्हा तुम्ही पाण्यावर वाफवू शकता. म्हणजे खाली एखादं पाण्याचं भांडं ठेवायचं, त्याच्यावर चाळण ठेवायचे, ज्याप्रमाणे आपण मोदक वाफवतो त्याप्रमाणे ते वाफवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने कानवल्यांचा नैवेद्य, ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य, त्याचबरोबर दुधाचा नैवेद्य हा नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो. मैत्रिणींनो, याच वेळेस तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही रक्षण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर ओम भुजंगेशाय विघ्नहे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदया हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. तसंच नैवेद्यातले पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर तसे तुम्ही या दिवशी बनवू शकता. तसंच आठवणीने तुम्ही नाग नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचं वस्त्र अर्पण करायला अजिबात विसरू नका. कापसाचं वस्त्र आपल्याला घरच्या घरी बनवता येतं किंवा एक पांढऱ्या रंगाचा धागा तिथे वस्त्र म्हणून अर्पण करू शकता. जे अर्पण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे 5 किंवा 7 या संख्येमध्ये नाग काढले जातात, त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी कागदावर नागांचं चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी मूर्ती आणतात नागाची. आता जसं तुमच्याकडे असेल तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. आता आमच्याकडे मूर्ती आणतात, मग आम्ही मूर्तीची पूजा करतो. आता वारुळाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते. बऱ्याच ठिकाणी वारुळ आहेत पण मग ती सुद्धा नष्ट होत चाललेली आहेत. पूर्वीच्या काळी जे काही वारुळांचे प्रमाण होतं ते आता आपल्याला एवढं दिसत नाहीये, म्हणजे शक्यतो उपलब्ध होणं हे अवघडच झालेलं आहे. तर वारुळाचे तिथं सुद्धा तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं असतं, आघाड्याची पानं, लाह्या किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर ते सगळं व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळांसहित पूजा करायची असते. पण ज्यांना वारुळ उपलब्ध होणार नाही, पण तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकता, अगरबत्ती लावू शकता, धूप दीपांनी ओवाळू शकता आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला आहे तो सुद्धा तुम्ही म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणा आणि नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तिथे दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरी येऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला नागपंचमी साजरी
करायची असते। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की